पाहूया छत्तीसगड राज्य. भारत अनेक राज्यांच्या विविधतेने नटलेला देश आहे. मध्य भारतामध्ये स्थित असणारे आदिवासी संस्कृतीने समृद्ध असणारे राज्य म्हणजे छत्तीसगड. आज आपण आलो आहे छत्तीसगडमध्ये. प्राचीन काळापासून छत्तीसगड राज्य आदिवासी लोकांचं ठिकाण मानलं जातं. इथल्या जीवनशैली आणि संस्कृतीवर प्राचीन श्रद्धा आणि चालीरीतींवर आधुनिक प्रभाव दिसून येतो. छत्तीसगड हा अनोखा भारतीय अनुभव आहे. देशातील विस्तीर्ण धबधबे, गुहा, हिरवीगार जंगले, प्राचीन स्मारकं, दुर्मिळ वन्यजीवन, उत्कृष्ट मंदिरं, बौद्ध स्थळं आणि टेकडी पठारांचं घर म्हणजे छत्तीसगड. आपल्या सांस्कृतिक वारशांनी समृद्ध असणाऱ्या राज्याची संस्कृती आजही जिवंत आहे. आधुनिकतेच्या या युगामध्ये आपली प्राचीन संस्कृती सांभाळत पर्यटकांच्या मनावरती भुरळ घालणारं राज्य. लयबद्ध लोकसंगीत, नृत्य आणि नाटकं पाहण्यासाठी ही एक मेजवानीच आहे. आज इकडे थोडं गर्दीचं वातावरण आहे. बघूया इथल्या लोकांशी संवाद साधता येतो का. ओ दादा, इकडे बोला की. काय हो? इथं खूप लोक एकत्रित दिसत आहेत. त्यांच्यात खूप आनंद आणि उत्साही दिसतो आहे. काही विशेष सण आहे का? हो हो, आज बस्तर दसरा हा सण आहे. हा एक फिरता सण आहे. येथून हा उत्सव कांकेर जिल्ह्यात जाणार. तेथून ही यात्रा संपूर्ण छत्तीसगडमध्ये फिरते आणि असा हा फिरत फिरतच सण साजरा होतो. याबद्दल आणखी काही माहिती ऐकायला आवडेल. मदई सण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असणारे लोक साजरे करतात. याचा आनंद लुटतात. जुन्या चालीरीती, परंपरा यातून उत्पन्न झालेला मदई हा छत्तीसगडचा लोकप्रिय सण. हा कार्यक्रम साजरा करत असताना देवदेवतांच्या प्रार्थना करून पूजा संपते. ही लोकनृत्य, नाटक, गाणी असे कार्यक्रम घेऊन साजरी करतात. चला तर मग प्रत्यक्ष दाखवतो तुम्हाला आदिवासी लोकनृत्य. सूर्यापासून आदिवासी आम्ही बरोळी नदीचं वारळी, आम्ही काळुमाई नदीचं कोळी, आम्ही दंड करण्याचं मौली, अथ तथ ही डंगानी बोली. आम्ही नाईक डावर काथवडी ठाकर, आम्ही नाईक डावर काथवडी ठाकर. आमचा पूर्वज होता वाल्मिकी ऋषी. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. हो, लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. हाती घेई दोर ठाकराचा पोर. हाती घेई डोर ठाकराचा पोर. सूर्यदेव भर डोक्यावरी आला. हो, नाग्याचा तोरा पुरा खाली वर गेला. डोंगर चढायचा सराव झाला. हे ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला. लिंगोबाचा डोंगर आभाळी
गेला हो लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला हो लिंगोबाचा डोंगर आभाळी